Hello, English lovers. Welcome to my UVC English channel. Today we see question tag part 3. तर बघा आपण क्वेश्चन टॅगचे 2 पार्ट आपण बघितलेले आहेत. आज राहिलेलं जे काही आपल्याला डाऊट असतील किंवा क्वेश्चन टॅगविषयी तर ते आज आपण पार्ट 3 मध्ये बघणार आहोत. तर बघा सेंटेन्स आपण असेच सेंटेन्स घेतलेले आहेत की ज्यामध्ये काही प्रॉब्लेम असेल किंवा फॉर एक्झाम्पल हॅव हॅज हॅड असताना किंवा डू डज असताना काय घ्यायचं. तर बघा आता फर्स्ट जो क्वेश्चन येणार आहे त्यामध्ये आहे रीता हॅज ब्रेकफास्ट ॲट 8 o'clock. तर बघा इथं परत आपण सेंटेन्स जो रूल आहे आपला त्या रूलनुसार आपल्याला सेंटेन्स परत राईट करायचं असते आणि लास्टला कॉमा देऊन आपल्याला शॉर्ट फॉर्ममध्ये तो क्वेश्चन टॅग करायचा असतो किंवा त्यालाच आपण मराठीमध्ये पृष्ठ क्वेश्चन असं सुद्धा म्हणतो. म्हणजे शॉर्ट फॉर्म आपल्याला त्या क्वेश्चनचा करायचा असतो. क्वेश्चन जर पॉझिटिव्ह असेल तर निगेटिव्ह आणि निगेटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह करायचं आहे. आता हा जो क्वेश्चन इथं किंवा हे जे सेंटेन्स आहे दिलेलं हे कसं आहे पॉझिटिव्हचं आहे. रीता हॅज ब्रेकफास्ट ॲट 8 o'clock. आणि आता इथं हॅज दिलेला आहे आपल्याला. तर बघा सेंटेन्समध्ये जर हॅव हॅज हॅड असेल तर आता इथं जो आपल्याला हॅज इथं दर्शवतो तो काय दर्शवतो आपल्याला एक याचा उपयोग मालकी हक्क दाखवण्यासाठी केलेला आहे. ओके, काय म्हटलेलं आहे सी रीता हॅज ब्रेकफास्ट. तर बघा याऐवजी आपल्याला इथं काय करायचं इथं मालकी हक्क दर्शवल्यामुळे इथं आपल्याला परत हॅज न घेता आपल्याला काय घ्यायचं आहे डू डज किंवा डिड घ्यायचं आहे. आता इथं हॅज असल्यामुळे आपल्याला काय येणार आहे इथं सेंटेन्स हे प्रेझेंट टेन्समध्ये असल्यामुळे आपल्याला इथं काय घ्यायचं आहे डज सी सॉरी डझंट सी. आता डझंट का बरं घेतलं आहे कारण जो कर्ता आहे किंवा जो सब्जेक्ट आहे तो सिंग्युलर आहे म्हणून आपण इथं डज घेतलेला आहे. देन क्वेश्चन सेकंड एनी वन हॅज डन इट. क्वेश्चन ॲज इट इज आपण राईट केलेला आहे. आता कॉमा देऊन बघा जर सेंटेन्समध्ये एनीबडी नोबडी किंवा समबडी नन समवन असे इत्यादी अशा प्रकारचे जे काही 8-10 शब्द येत असतील किंवा त्यांनी सुरुवात झालेली असेल तर क्वेश्चन टॅग करताना आपल्याला काय घ्यायचा असतो जो सब्जेक्ट असतो तो आपल्याला प्ल्युरल म्हणजेच काय दे घ्यावा लागतो. तर आता हॅजच्या ऐवजी आपण काय घेणार आहे इथं हॅवेंट दे. आणि लास्टला क्वेश्चन टॅग. आता हॅजच्या ऐवजी आपण हॅव घेतलेला आहे किंवा हॅव नॉट घेतलेला आहे कारण शब्द जे आलेले आहेत ते एनीवन या शब्दांकडे लक्ष द्यायचं आहे. एनीवन किंवा नो बडी फॉर एक्झाम्पल असे जर शब्द असतील तर आपल्याला तो प्ल्युरल फॉर्ममध्ये घ्यायचा असतो आणि सब्जेक्टसुद्धा प्ल्युरल फॉर्ममध्ये येतो आणि ते हेल्पिंग व्हर्बसुद्धा प्ल्युरल फॉर्ममध्ये आहे. देन नेक्स्ट नथिंग इज इम्पॉसिबल. आता परत एव्हरीथिंग किंवा नथिंग एनिथिंग समथिंग असे जर शब्द असतील जसं इथं आलेलं आहे नथिंग तर अशा शब्दांमध्ये आपल्याला इट यूज करावं लागतं या शब्दाच्या ऐवजी आपल्याला. म्हणजेच काय येणार आहे इथं नथिंग इज इम्पॉसिबल हे निगेटिव्हचं आहे म्हणून आपल्याला घ्यायचं आहे पॉझिटिव्ह इज इट क्वेश्चन टॅग. नन ऑफ माय फ्रेंड्स आर रेडी टू ॲक्सेप्ट धिस. आता परत हे सेंटेन्स निगेटिव्हचं आहे तर आपल्याला आपल्याला काय करायचं आहे आर दे. कारण इथं फ्रेंड्स आहे आणि फ्रेंड्ससाठी आपण काय घेतलेलं आहे इथं दे घेतलेला आहे. ओके, आर दे. कारण प्ल्युरल हा जो नन ऑफ आहे नन ऑफ आणि त्याचबरोबर आपल्याला प्ल्युरल नाऊन आहे म्हणजेच फ्रेंड्स हा काय आहे प्ल्युरलमध्ये आहे म्हणून आपण इथं आर दे घेतलेला आहे. देन क्वेश्चन फिफ्थ वन ऑफ यू नोज द ट्रूथ. आता सम ऑफ यू किंवा वन ऑफ यू अशाने जर सेंटेन्स सुरुवात झालेली असेल जसं इथं आहे सन ऑफ यू असेल तर जो कर्ता असतो तो आपल्याला काय घ्यायचा असतो करता यू वापरतात. जसं इथं आता आपल्याला यू घेऊन आपल्याला काय करायचं आहे डोंट यू. देन 6 डोंट डू इट.
आता डोंट डू इट आपण इथं राईट केलेलं आहे आणि परत इथं काय केलेलं आहे, परत ॲज इट इज सेंटेन्स राईट केलेलं आहे. तर बघा आता हे जे सेंटेन्स आहे डोंट डू इट, हे कशा प्रकारचं इम्परेटिव्ह सेंटेन्स आहे किंवा त्यालाच आपण काय म्हणतो, आज्ञार्थी आहे. जर अशा प्रकारचं सेंटेन्स असेल, आज्ञार्थी असेल, तर या सेंटेन्समध्ये आपल्याला काय घ्यायचं असतं. आपण फर्स्ट व्हिडिओ जर तुम्ही बघितला असेल तर त्याच्यामध्ये हा रूल मी तुम्हाला सांगितलेला आहे इम्परेटिव्ह सेंटेन्सचा. तर त्यामध्ये आपल्याला काय घ्यायचं असते, तर विल यू. आज्ञा केलेली आहे किंवा सूचना असेल तर आपल्याला हे सेंटेन्स जरी निगेटिव्हचं असेल किंवा पॉझिटिव्ह जरी असेल तरी आपल्याला विल यूज घ्यायचं असते. एवढा रूल लक्षात ठेवायचा आहे. देन नंबर 7, यूज युअर ओन ओपिनियन. बघा हे सेंटेन्ससुद्धा तुमच्या लक्षात आलेलं असेल की हे सेंटेन्ससुद्धा कशाचं आहे, इम्परेटिव्हचंच आहे किंवा आज्ञार्थीच आहे. तर या सेंटेन्समध्ये एक आणखीन दिसते, जर सक्ती करायची आहे किंवा सक्ती केलेली असेल, यूज युअर ओन ओपिनियन म्हणतो आपण. एखाद्याला प्रेशर दिलेलं आहे की तू तुझं यूज युअर ओन ओपिनियन म्हणजे तू तुझं मत मांड किंवा यूज कर. तर अशा वेळेस आपल्याला विल यूच्या ऐवजी आपल्याला काय घ्यायचं असते, तर कांट यू घ्यायचं आहे. आता राहिलेले जे 2 सेंटेन्स आहेत, तर हे 2 सेंटेन्स तुम्हाला सॉल्व करायचे आहे. I hope your doubt about question tag will be clear. If you have any doubt or any questions about this discussion, so please comment me. Your one like and comments get us energy, so please comment me. And if you think this video useful for your study, then like, share and subscribe to my videos and channel. Thank you for given your precious time and watching my video.